समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आणि आज एक असा उपाय घेऊन आलेली आहे की हा उपाय आपल्याला गुळाच्या खड्याने करायचा आहे आणि हा उपाय आपल्या कुठल्याही समस्येवर आपल्याला कारणीभूत म्हणजे प्रभावी ठरणार आहे। आणि तुमची ती समस्या समजा जर तुम्ही खरोखर मनोभावाने आणि पूर्ण इंटेन्शनने आणि पूर्ण त्यामध्ये जीव ओतून हा उपाय जर केला आणि म्हणजे उपाय करताना तुम्ही असा विचार करायचा की नाही माझी ही इच्छा पूर्ण होणारच आहे, मी हा उपाय केल्याने तुमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होणारच आहे। फक्त ही अगदी इच्छा शक्ती मनात ठेवूनच आपल्याला कुठले पण उपाय करायचे असतात आणि त्याचमुळे आपण जी केलेली कृती असते आणि आपल्या सभोवती जी काही सकारात्मक ऊर्जा म्हणा, परमेश्वराची ऊर्जा म्हणा किंवा ही जी वैश्विक ऊर्जा आहे, ज्या आपल्या विश्वातली प्रचंड जी ऊर्जा आहे जी आपल्या इच्छा पूर्ण करत असते, त्यामुळे आपली मनोकामना ही पूर्ण होत असते। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हा उपाय कोणता आहे। तर तुम्हाला मग ती समस्या कुठलीही असो, आर्थिक समस्या असो, तुमचा कर्जबाजारीपणा असो, तुम्हाला एखादी अमुक इच्छा असेल, नोकरी करण्यास नोकरी लागत नसेल, नोकरीसाठी इच्छा असेल किंवा तुम्ही कुठल्या परीक्षा देऊन राहिले, परीक्षेमध्ये परीक्षा तुमची निघत नसेल, थोडक्यात कुठलीही समस्या असो, कुठलीही मनोकामना असो, तुम्ही ही जी आता हा जो मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे गुळाच्या खड्यांचे, तर ते तुम्हाला 40 दिवस कंटिन्यू करायचे आहेत। एक उपाय 40 दिवस कंटिन्यू करायचा आहे आणि एक उपाय तुम्हाला काही ठराविक मंगळवार करायचा आहे। तर काय उपाय आहेत ते बघून घेऊया, पण त्याआधी सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला आपल्या चॅनलवर खूप छान छान अध्यात्माविषयी व्हिडिओ, त्याचप्रमाणे घरासंबंधित आपल्या डेली रुटीन विषयी काही छान छान व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळतील आणि जेणेकरून व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी सकारात्मक गोष्टी मिळतील आणि व्हिडिओ ऐकून किंवा व्हिडिओ बघून तुम्हाला तुमच्यामध्ये थोडी तरी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आशा ठेवून व्हिडिओ तयार करते आहे मी। त्यामुळे जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। आणि याही पेक्षा महत्त्वाचं, जर तुम्हाला कुठली समस्या असेल आणि त्यातला तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर तुम्ही हे जे 2 उपाय सांगितले आहेत यातला जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो उपाय तुम्ही जरूर करा। तर बघून घेऊयात उपाय काय आहेत ते। तर आपल्याला पहिला उपाय सांगते। पहिला उपाय आपल्याला करायचा आहे गुलाबाच्या फुलाने आणि गुळाच्या खड्याने। आपल्याला गुलाबाचं फुल घ्यायचं आहे आणि थोडासा गुळाचा खडा घ्यायचा आहे। अगदी गुळाचा खूप मोठा एका पावाची जी भेली वगैरे असते ती घ्यायची नाही, त्यातला फोडून थोडासा गुळ आपल्याला घ्यायचा आहे, कारण हे प्रसादासाठी आपल्याला न्यायचं आहे। तर एक गुलाबाचं फूल आणि एक गुळाचा खडा आपल्याला मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात, मारुतीरायांच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे। मारुतीरायांच्या चरणावरती गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे आणि तो जो गुळाचा खडा आहे तो नैवेद्य म्हणून एका वाटीत त्यांना अर्पण करायचा, प्रार्थना करायची आणि एक 5 मिनिटं शांत बसून त्यांच्या समोर तुम्ही हनुमंताचा जप करू शकता किंवा तुम्ही मारुती स्तोत्र म्हणू शकता किंवा हनुमानजीचा कुठला मंत्र श्लोक तुम्हाला येत असेल तुम्ही तो म्हणू शकता। पण निदान 5 मिनिटं तिथे आपल्याला अगदी शांत चित्ताने मारुती भगवानांसमोर किंवा बजरंगबली समोर, हनुमानजींच्या समोर आपल्याला बसायचं आहे आणि आपल्याला ही जी 5 मिनिटाची जी तुम्ही सेवा करणार आहात ती सेवा करताना आपल्याला मनात पूर्ण आपल्याला भाव ठेवायचा आहे, पूर्ण एक विश्वास ठेवायचा आहे की माझी जी इच्छा आहे, सपोज आता मी नोकरी लागण्यासाठी करत आहे तर माझी ही इच्छा आहे ही पूर्ण झालेली आहे, हनुमानजीच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मी हा उपाय त्याच्यासाठी करतो आहे, असं पूर्ण मनामध्ये पूर्ण ती इच्छा शक्ती तुमची प्रबळ ठेवून तुम्ही हा उपाय करा। नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल। तर यासाठी तुम्हाला मंगळवार किती करायचे आहे, तर तुम्ही कितीही मंगळवार करू शकता। तुम्ही 5 मंगळवार करा, तुम्ही 9 मंगळवार करा, 11 करा, 21 करा, तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे करा। फक्त आपल्याला हा उपाय हनुमानजींच्या मंदिरात जाऊनच करायचा आहे आणि यासाठी कुठल्याही वेळेचं बंधन नाही, तुम्ही कुठल्याही वेळी जाऊन हा उपाय करू शकता। पण निश्चित करा। आणि तुम्हाला एक सांगते की आपण हनुमानजीच्या मंदिरात जाऊन जे काही उपाय आपण करतो ना ते उपाय 101% फलद्रूप होत असतात, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हनुमानजी
अजूनही जागृत अवस्थेमध्ये या पृथ्वी तलावर वावरत आहे। त्यामुळे हा उपाय तुम्ही फक्त आपल्याला उपाय करताना आपली जी इच्छाशक्ती आहे ती प्रबळ ठेवायची आहे आणि आपलं काम संपूर्ण होणारच आहे या भावनेने आपल्याला उपाय करायचा आहे। तर आशा करते हा वेळ तुम्हाला उपाय समजला असेल। दुसरा उपाय सांगते। दुसरा उपाय देखील आहे गुळाच्या खड्याचा। तर गुळाच्या खड्याचा उपाय आहे, आपल्याला करायचं काय आहे, तुम्हाला आता तुमच्याकडनं जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य जमत नसेल काही कारणाने, मी तर म्हणते हा उपाय करा, खूप छान उपाय आहे हा। पण जर तुम्हाला हाही उपाय जमत नसेल तर आणखीन एक खूप सोपा पण खूप छान उपाय सांगते। आता हा उपाय आपल्याला कुठल्याही दिवशी सुरू करायचा, याला मंगळवाराचं काही बंधन नाही, तुम्ही सोमवारी करा, गुरुवारी करा, कुठल्याही दिवशी सुरुवात करा, फक्त एकादशीला आपल्याला हा उपाय करायचा नाहीये। तर आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेस आपण स्वयंपाक करू, अर्थात आंघोळ करून स्वयंपाक करायचा, आपण आंघोळ करूनच स्वयंपाक करतो, बहुतांश घरी हा आंघोळ करूनच स्वयंपाक होत असतो आणि आपल्याला आंघोळ करून आपण जेव्हा स्वयंपाक करू त्यातली एक पोळी बाजूला काढायची। पोळी कोणती काढायची, जी सगळ्यात पहिले आपण पोळी करू ती एक लहानशी पोळी आपल्याला बनवायची, मोठी बनवली तरी चालेल, कारण ती पोळी आपल्याला गाईलाच खाऊ घालायची आहे। सर्वप्रथम आपण एक पोळी तयार करायची आणि ती पोळी बाजूला काढून ठेवायची, नंतर बाकीच्या पोळ्या आपल्याला बनवायच्या। तर ही जी बाजूला काढलेली पहिलीच पोळी पाहिजे आपल्याला, दुसरी तिसरी पोळी घ्यायची नाही, पहिलीच पोळी घ्यायची आहे। ही सगळ्यात पहिले बनवलेली पोळी घ्यायची, त्यावर आपल्याला थोडासा गुळाचा खडा टाकायचा। आता खूप मोठा खडा घ्यायचा नाही, थोडासा खडा घ्यायचा, तुम्ही तो खडा थोडासा बारीक करून देखील घेऊ शकता आणि त्या पोळीवर टाकायचा आणि त्या पोळीची घडी करायची आणि आपली इच्छा मनात ठेवून पहिले देवाजवळ आपल्याला प्रार्थना करायची की माझ्या मनात अशी अशी इच्छा आहे, हे भगवंता, हे स्वामीराया, तुम्ही ज्या कुठल्याही देवाला मानत असाल त्यांना प्रार्थना करायची आणि तुम्ही हा जो उपाय करता आहे हा त्यांना सांगायचा आणि ज्या दिवशी तुम्ही सुरुवात केली त्या दिवसापासून कंटिन्यू 41 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे। रोज पहिली पोळी घ्यायची, त्यावर थोडासा गुळ टाकायचा, त्याची घडी करायची आणि ही घडी केलेली पोळी आपल्याला एखाद्या गाईला खाऊ घालायची आणि खाऊ घालताना संपूर्ण, मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे, संपूर्ण विश्वास ठेवायचा की तुमची इच्छा पूर्ण होणारच आहे, फक्त त्याला वेळ सुद्धा लागू शकतो, कारण आपल्या प्रारब्धामध्ये काय आहे, आपल्याला इन्स्टंट कुठल्याही गोष्टी मिळत नसतात। ज्या वेळेस आपली वेळ येते, ज्या वेळेस भगवंत आपल्यासाठी ती वेळ तयार करतो त्याच वेळेला त्या गोष्टी मिळत असतात। पण हे जे उपाय आहे ना, याच्यामुळे होतं काय की आपल्या जीवनामध्ये काही अशा अडचणी असतात, आपले जे काही दोष असतात आपल्यावर, प्रत्येकावर पूर्वापार लागून आलेले, ते दोष अशा उपायांमुळे नष्ट होतात आणि आपले जे कामं असतात, जे मार्गी लागायचे कामं असतात ते सहज होतात। त्यामुळे तुम्ही 41 दिवस कंटिन्यू हा गाईचा उपाय जरूर करा। तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगते या उपायाने देखील खूप छान रिझल्ट आपल्याला मिळतो। आता तुम्ही यात मला हे पण विचाराल की ताई, आपण स्त्री आहेत आणि 4 दिवस जर का आपल्याला मासिक धर्माचे आले तर काय करायचे। अर्थात समजा तुम्ही ही सेवा सुरू केली आणि 20 दिवस झाले आणि त्यात तुम्हाला आपले मासिक धर्माचा व्यत्यय आला, तर आपल्याला ते 4 दिवस सोडून द्यायचे आणि पुढचे 4 दिवस पुढचं आपल्याला कंटिन्यू करायचे। म्हणजे पहिलेचे 20 दिवस आपल्याला धरायचे आणि 4 दिवस सोडून पुढचे आपल्याला 21 दिवस धरायचे। आता आपले हे जे मासिक धर्माचा हा जो आहे हा काही अडथळा नाही, ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि ती प्रत्येक स्त्रियांमध्ये होणारच आहे। त्यामुळे कुठलीही सेवा करताना, कुठलेही आपल्याला व्रत नियम पाळताना हे 4-5 दिवस आपल्याला सोडूनच आपण पुढची सेवा कंटिन्यू करायची असते। कारण बरेच जणांनी मला या आधीच्या व्हिडिओमध्ये बरेच याच विषयी कमेंट केलेले आहेत की असं झालं तर मग काय करावं। तर हे दोनही उपाय खूप छान आहे। आणि तुम्हाला तुमच्याकडनं खूप मोठा देवधर्म होत नसेल, पारायण होत नसेल, हे होत नसेल आणि काहीतरी तुम्हाला असं वाटतं नाही खूप अडचणी आलेल्या आहे, मला करायचंय, काहीतरी करायचंय, मला हे माझं संकट येत आहे, संकट दूर करायचे, तुम्ही हा उपाय नक्की करा। मी तुम्हाला 100% सांगते खात्रीने की नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल। फक्त प्रबळ इच्छाशक्ती ठेवा, पूर्ण विश्वास ठेवा परमेश्वरावर, भगवंतावर आणि स्वतःवर देखील। परमेश्वर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओचा शेवट इथे करते। तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।